स्मार्ट अहमदनगर न्यूज। एमपीएससी क्लार्क 2023 चा निकाल संदर्भात श्री दत्तात्रय भरणे मामा क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले। त्यांनी पूर्ण विषय ऐकून मुख्यमंत्री महोदयांबरोबर या संदर्भात पाठपुरावा करतो असे आश्वासन दिले। या संबंधी सविस्तर माहिती अशी की एमपीएससीच्या संथगतीच्या कारभारामुळे होतकरू परीक्षार्थ्यांमध्ये तणावाची लाट। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी गट क भरती प्रक्रिया संथगतीने होत असल्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। तब्बल 15,000हून अधिक उमेदवार या प्रक्रियेमध्ये अडकले असून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांचे भविष्य अधांतरी आहे। आयोगाने वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी विद्यार्थ्यांची शासनाकडे मागणी आहे। तसेच जानेवारी 2023 मध्ये या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती। त्यानंतर पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी, मुख्य परीक्षा 17 डिसेंबर 2023 रोजी, तर कौशल्य चाचणी 4 जुलै ते 13 जुलै 2024 दरम्यान पार पडली। कौशल्य चाचणीचा निकाल 30 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर झाला। मात्र अतिशय संथगतीच्या कारभारामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब झाला आहे। सध्या लिपिक टंकलेखाच्या 7,000 पदांसह 400हून अधिक कर सहाय्यक पदाची भरती प्रक्रिया रखडलेली आहे। निवड प्रक्रिया रखडल्यामुळे परीक्षार्थी व त्यांच्या कुटुंबियांवर मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या अशा आहेत की न्यायालयीन प्रक्रियेस गती देण्यासाठी ठोस पावले उचलावीत, संबंधित प्रशासकीय विभागांशी समन्वय साधून लवकरात लवकर अंतिम निकाल जाहीर करावा। या संदर्भात विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना तसेच इतर मंत्री आमदारांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली असून त्वरित कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर।